नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खारी, जी आपण बेकरीमधून आणतो तशी खारी आपण घरच्या घरी आज बनवूयात. तर छान अशी एकदम कशी तयार करायची त्याची सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा तुम्ही अशी कुरकुरीत खारी आपण करूयात तयार. तर सुरुवात करूया खारी बनवायला. आणि एकदम खुसखुशीत खारी आपण कशी बनवायची तर अगदी कमी साहित्यात आपल्याकडे घरी जितके साहित्य आहे त्या साहित्यामध्ये छान अशी खारी तयार होते. तर यासाठी घ्यायचं आहेत आपल्याला मैदा. तर मी यामध्ये घेतला आहेत 3 वाटी मैदा मी घेणार आहेत. तर वाटीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर या पद्धतीने मी घेतला आहेत मैदा आणि मैद्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार. पण मी फक्त मैदाच घेतलेला आहे. तर 3 वाटी मैदा आपण यासाठी घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये फक्त अगदी कमी साहित्यात तर नक्की बघा तुम्ही की कोणते कोणते साहित्य आपण यासाठी वापरतो. आपल्याला यापुढे बेकरीतून आणण्याची सुद्धा गरज पडणार नाही अशा पद्धतीने मी ही खारी घरच्या घरी तयार केलेली आहे. तर यामध्ये घातलं आहेत चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण यामध्ये घालूयात तेलाचं मोहन. 1-2 चमचे असं तेलाचं मोहन मी यामध्ये घातलेले आहेत. तर मोहनसुद्धा आपण पूर्ण असं पिठाला लावून घेणार आहेत. तर त्या अगोदर आपण थोडंसं साहित्य घालूयात आणि मग घेऊयात सर्व हाताने मिक्स करून. तर यामध्ये आपल्याला घालायचा आहे ओवा. तर ओवा जो आहे तो मी हातावर स्मॅश करून मस्त असा घालणार आहेत. तर नक्की ही रेसिपी करून बघा. मुलंसुद्धा आवडीने खातील चहाबरोबर खाण्यासाठी मस्त खारी. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालूयात जिरे. तर जिरेसुद्धा अर्धा चमचा जिरे मी यामध्ये घालणार आहेत. तर आपण मैदा घेतला आहे, जिरे घातले आहेत, ओवा घातला आहेत, मोहन म्हणून तेल घातलं आहेत. आणि आता यानंतर आपण हे चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि आता हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तुम्हाला जे आवडेल त्याचा वापर तुम्ही यामध्ये करा. पण मी यामध्ये तेलच घातलेलं आहे आणि हाताने सर्व असं मिक्स करून घेते. तेल जे आहे ते आपण संपूर्ण पिठाला लावून घेतलेले आहेत. कमी वाटलं तर अजून टाकू शकतो. पण आता ह्याला मला काही कमी वाटत नाही आहे. त्यामुळे मी काही जास्त घालणार नाही आहेत. तर अशा पद्धतीने आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून पीठ तयार करून घेऊयात. तर अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने पाणी टाकून याचा आपण मस्त असा थोडासा सैलसरच मी गोळा तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण हे पीठ तयार केलेलं आहे. तर हे पीठ ज्यावेळेस आपण तयार करू त्यावेळेस मी याला थोडंसं रेस्ट करण्यासाठी सुद्धा ठेवणार आहेत आणि नंतरच मी याच्या पोळ्या ज्या आहेत त्या आपण लाटून घेणार आहे. छोट्या मोठ्या कशा पण पद्धतीने आपण ह्याच्या पोळ्या तयार करून घेऊयात. तर आपलं पीठ जे आहे ते मस्त असं मी तयार करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं पीठ झालं आहे तयार. तर 10 ते 15 मिनटं तरी मी रेस्ट करण्यासाठी हे ठेवलेले आहेत. आणि आपण त्यासाठी लागणारा जो साठा आहे तो बनवून घेऊयात. त्यासाठी मी घेतले आहेत वाटी. वाटीमध्ये घेतले आहेत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. त्यानंतर 1 चमचा मैदा. आणि त्यानंतर आपण हे साठा जो आहे तो तेलामध्ये करणार आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप वितळून तूपसुद्धा टाकू शकता. पण मी याचा साठा तयार करण्यासाठी तेलच वापरलेलं आहे. तर या पद्धतीने याचा साठा आपण तयार करायचा. ज्यावेळेस आपण पोळ्या लाटू त्यावेळेस लागणार आहेत हा साठा. तर त्यासाठी हा साठा आपण अशा पद्धतीने तयार केलेला आहे. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मस्त असं भिजून जाईल आणि छान अशी भिजले की मग आपण तयार करूयात मस्त अशा त्याच्या पोळ्या. तर साठा झाला आहेत आपला तयार आणि 10 ते 15 मिनटानंतर आपण पीठ बघूयात कसं झालं आहे. आणि पीठ झालं आहे अशा पद्धतीने तयार. पुन्हा एकदा मी त्याला मळून घेते आणि आता पण याच्या मस्त अशा पोळ्या लाटून घेऊयात. तर हा संपूर्ण उंडा जो आहे तो अशा पद्धतीने झाला आहे आपला तयार आणि आता याला मी गोल असा करून आपण याच्या कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला याच्या पोळ्या लाटता येईल. तर याची मी 4 भागच करून घेणार आहेत.
आणि एक मोठ्या मोठ्याच पोळ्या लाटून लगेचच आपण याची खारी बनवून घेऊयात. तर या पद्धतीने चार भाग आपण करून घेणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की याला किती अशी लेयर्स आलेली आहे या पिठाला. तर आपण घेऊयात अशा पद्धतीने कट करून. तर तुम्हाला मी दाखवते किती छान अशी लेयर्स आणि मस्त फुगलेले आहे पीठ. तर या पद्धतीने आणि या 4 उंड्यांचीच मी लाटून घेणार आहेत पोळ्या. तर छोट्या मोठ्या अशा पद्धतीने लाटून घेऊयात आपण. तर याची 4 उंडे अशी तयार झालेली आहेत आणि आपण घेऊयात आता लाटून. तर या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी आपण चारही पोळ्या लाटून घेऊयात. तर या पद्धतीने चारही पोळ्या मी घेणार आहेत लाटून आणि बघा आपण करूयात मस्त अशी लेयर्सवाली खारी तयार. आणि कशी बनवायची नक्की बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला कळेल की आपण ही कशा पद्धतीने बनवलेली आहे. तर एवढीच पातळसरच लाटली, जास्त जाडसर पण नाही, म्हणजे मध्यमच अशी मी लाटून घेतलेली आहेत आणि चारही अशाच पद्धतीने आपण घेऊयात लाटून. तर या पद्धतीने झाले आहेत लाटून. तर बघा अजून एक उंडा राहिलेला आहे, तो सुद्धा आपण घेऊयात लाटून आणि अशा पद्धतीने 4 उंडे मी लाटून घेतली आहेत झटपट अशी आणि लगेचच आपण याची बनवून घेऊयात आता खारी. तर झाले आहेत लाटून आणि आता एक पोळी लाटून झाली की आता आपण यावर टाकूयात दुसरी पोळी. तर त्यासाठी अगोदर आपण याच्यावर साठा लावूयात. तर साठा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. तर हातानेच मी पसरवते, म्हणजे छान असा व्यवस्थित सर्व बाजूने लागला जाईल म्हणून हातानेच मी असा पसरवते. तर हे बघा आता ही दुसरी पोळी आपण यावर टाकली तर ही थोडीशी कमी झाली आहे, तर मी ही लाटून घेणार आहेत. दोन्हीची साईज एकसारखी करून घेणार आहेत. तर या पद्धतीने आणि आता आपण याला करूयात फोल्ड. तर अशी मस्त लेयर्स येण्यासाठी आपण या पद्धतीने ही तयार करायची आहेत. या बाजूला सुद्धा आपण घेऊयात साठा लावून. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन रेसिपी आपण रोजच्या रोज दाखवतो, तर ते तुम्हाला बघायला भेटतील. तर या पद्धतीने याला मारायचं आहे फोल्ड. पुन्हा असं आपण घेतलं आहे लावून साठा त्याला. आता यानंतर असा फोल्ड मारला आहे, इकडून सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड केले. तर बघा तुम्ही अशी मस्त पदर सुटलेली मस्त खारी, खुसखुशीत खारी आपण तयार करूयात, घेऊयात लाटून. तर या पद्धतीने मी घेते लाटून. तर बघा तुम्ही कसे मस्त अशा आणि याला भरपूर पदर सुटलेले तयार होतात, कारण आपण याला लेयर्सच खूप छान असे पडणार आहेत. बघा तुम्ही कशी आपली खारी जी आहे ती मस्त आपण जशी बेकरीमधून आणतो तशा पद्धतीने ही खारी आपली घरच्या घरी तयार होते. तर बेकरीमध्ये 50 रुपये पावशरने खारी भेटते आणि आपली ही खारी घरी भरपूर अशी 50 रुपयामध्ये किती मोठी खारी तयार होते बघा तुम्ही. तर या पद्धतीने मी घेतली पोळी लाटून आणि आपण याला आता कट करून घेऊयात. तर मस्त असं कटरने याला आपण कट करून घेणार आहेत. तर हव्या तशा शेपमध्ये तुम्ही खारी कट करू शकता. मी चौकोनी शेपमध्ये आपली ही खारी जी आहे ती पीठ मस्त असं कापून घेऊयात. तर कटरने चौकोनी शेपमध्येच मी ही कापून घेणार आहे. तर तुम्हाला की जसे याची लेयर्स आले ही सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर या पद्धतीने आपण याला कट करून घेऊयात. तर या पद्धतीने आपण याला शेप द्यायचा आहे. तुम्हाला जसं हवं तशा पद्धतीने तुम्ही याला कट करू शकता. तर तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने याला लेयर्स आलेले आहे. तर बघा तुम्ही किती छान अशी याची पदर सुटलेली आहेत आणि तळल्यानंतर किती छान होणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर घेऊयात आपण अशी मोकळी सुटसुटीत करून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात आणि दुसऱ्यासुद्धा याच पद्धतीने मी तयार करणार आहेत.
तर बघा तुम्ही आपण कट्स केल्यानंतर किती छान असे झालेले आहेत. तर दुसऱ्यासुद्धा आपण याच पद्धतीने तयार करूयात आणि सर्व तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की किती आपली ही खारी तयार झालेली आहे. कितक्या अशा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आपण ह्या आता घेऊयात तळून. तर एक मी तळायला टाकलेली होती की तेल नीट तापलेलं आहे की नाही म्हणून मी एक टाकलेली होती आणि आता आपण टाकूयात. तेल तापलेलं आहेत. तर मस्त अशी लेयर्स आलेली खारी आपण मस्त यामध्ये टाकल्यानंतर अजून त्याचे पदर सुटले जातील आणि छान अशी मी दाखवते तुम्हाला तळून. तर आपण ब्राउनिश कलर येईपर्यंत छान अशी खारी तयार करून घ्यायची आहेत. तर अगदी कमीत कमी साहित्यात आणि घरगुती पद्धतीने एकदम हायजेनिक आपली खारी आपण घरी कशा पद्धतीने तयार करू शकतो याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवली आहेत. तर खास आपल्या मुलांना आवडीची अशी ही खारी आपण तयार केली आहे. तर चहासोबत खाण्यासाठी छान अशी कुरकुरीत खुसखुशीत खारी आपण मुलांसाठी तयार करून ठेवू शकतो आणि मुलं नक्की आवडीने खातात. अगदी कमी साहित्यात तयार होणारा हा पदार्थ आहे. तर बघा तुम्ही किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि त्याची पदरसुद्धा खूप छान सुटलेली आहे. तर आपण ही काढून घेऊया डिशमध्ये. तर मी एका डिशमध्ये ही काढून घेतलेली आहेत आणि टिश्यू पेपरवर टाकले तर तेलसुद्धा जास्त पीत नाही. खूप छान अशी तयार होतात. तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. तर दुसरीसुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेतली आहेत. सर्वच खारी जी आहे ती मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहेत आणि झाल्यानंतर सर्व खारी तयार करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन आणि ती कशी तयार झाली हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर तुम्हाला एक खारी मी दाखवते की कशा पद्धतीने तयार झाली आहेत. मस्त अशी कुरकुरीत खारी आपली ही तयार झालेली आहेत. तर दुसरी बॅचसुद्धा आपण तळत होतो तर तीसुद्धा अशाच पद्धतीने झाली आहेत आणि काढून घेऊयात ही सुद्धा. तर बघा तुम्ही मस्त पदर सुटलेली खारी आपली ही तयार झालेली आहे. तर अशाच कलरमध्ये आपण हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि चहामध्ये बुडवल्यानंतरसुद्धा छान लागते ही खारी. तर आपण यासोबत चहासुद्धा करणार आहेत खारीसोबत खाण्यासाठी. तर चहा मी अगोदरच ठेवलेला आहे. तर चहा उकळतो आहे कमी गॅसवर आणि आता आपण चहा गाळून मस्त अशी खारी त्यामध्ये बुडवून खाऊयात. तर तुम्हाला मी दाखवते की चहा कसा झाला आहे. तर चहा घेऊयात मस्त असा कपामध्ये गाळून आणि यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आपण खारी बनवली आहे. तर मस्त आपण घेऊयात खारी. तर बघा कशी मस्त अशी खारी आणि आपण ही मस्त चहामध्ये डिप करून खाऊयात. तर या पद्धतीने आज आपण खारीची रेसिपी बनवली आहे, खुसखुशीत खारी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. बाय.